कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर हॅलो, आले का अमोलचे रिपोर्ट्स? हो, मगाशीच आले. मला सांगा ना, काय रिपोर्ट्समध्ये? दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. म्हणजे अमोला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. डॉक्टर हे 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 काय आहे? लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी एक कॉमन गाठ आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. डॉक्टर राऊत, मी काही काय बोलताय? आम्ही ना आता थोड्या दिवसापूर्वी त्याचे सगळे रिपोर्ट काढले होते, तेव्हा तर सगळं नॉर्मल होतं. मॅडम, काहीतरी गल्लत झाली असावी, कारण अमोलचा आजार हा सेकंड स्टेजला आहे. त्याचा आजार लपून राहण्यासारखा किंवा रिपोर्टमधून न कळून येण्यासारखा अजिबात नाहीये. डॉक्टर, हे असं काही होणं शक्यच नाहीये. माझ्या अमोलला असं काही होऊच नाही शकत. नाही होऊ शकत माझ्या अमोलला असं काही. तुम्ही त्याच्या परत एकदा सगळ्या तपासण्या करा. मॅडम सांभाळा स्वतःला. हे बघा, तुम्ही पॅनिक असताना हे सांगणे कितपत योग्य मला माहीत नाही, पण या आजारातून वाचण्याचे चान्सेस फक्त 30% आहेत. मॅडम, अमोलची परिस्थिती खूप खराब आहे आणि तुम्हाला आता स्ट्रॉंग बनलं पाहिजे. डॉक्टर, माझा ना तुमच्यावर विश्वासच नाहीये. माझ्या अमोलला असं काही होऊच नाही शकत. वेट, हे बघा ते रिपोर्ट. हे बघा, मी तुम्हाला चुकीचं काहीच सांगत नाहीये. हे MRI चे रिपोर्ट आहेत. माझ्यावर विश्वास नसेल तर हे रिपोर्ट तुम्ही कोणत्याही डॉक्टरला दाखवू शकता. डॉक्टर, याच्यावर काही उपचार नाहीये का हो? आपल्या हातात आहे ते सगळं करू मॅडम आपण. त्याच्यावर आजच उपचार सुरू करावे लागतील. आता तुम्ही निर्णय घ्या आणि मला सांगा, आपण उपचार सुरू करायचे की नाही. डॉक्टर, तुम्ही ना हाच उपचार सुरू करा. मी ना माझ्या अमोलसाठी काहीही करायला तयार आहे. करा सुरू तुम्ही. ठीक आहे, मी गोळ्या लिहून देते. आजपासूनच त्याला द्यायला सुरुवात करा आणि लवकर त्याला इकडे आणा, म्हणजे ट्रीटमेंट अजून कशी जाऊ शकते ते आपल्याला समजेल. हो, चालेल डॉक्टर. बापू, मला काय वाटते, ही अशी काढीव कामं करून करून आपल्याला दिवसाचा टाइमपास करावा लागणार आहे आता. विनायकराव, आपण आपला सगळा भार लेकरांवर टाकून झालोय मोकळं. हा, मग आता काय जमल तेवढं काम करत राहायचं, त्यात काय. हा, पण बापू आज एकदम शांतता कशामुळे वाटते हो? काय म्हणजे मोनाचा काही तक्रारीचा आवाज नाही, रुपाली कुठे दिसत नाही. मोना इथंच कुठेतरी असेल, आणि रुपाली सकाळीच काहीतरी काम आहे म्हणून घराबाहेर पडले ना. बापू, रुपालीच्या कामाचे ना मला शंकाच वाटते. नाही म्हणजे ही जाती कुठं येती कुठं काहीच कळलं ना हो. विनायकराव, आपण घरात, आपल्याला तरी कसं कळणार हो. पण मी काय म्हणतो, मोनाला विचारायचं का? नाही म्हणजे सध्या मोना आणि ते दोघं एकमेकीचे चांगलं बोलतात ना. हा, पण अहो मोना तरी हाय कुठं? हा, मोना, मोना, हाय बघा आली. मोना, अगं कुठं होतीस तू? आओ बापू, मी कुठे असणार आहे? मी बाहेरच होती. बोला ना तुम्ही, काही काम होतं का? काम म्हणजे काय म्हणजे, अगं रुपाली सकाळीच कुठे गेली आहे तुला काही माहिती आहे का? म्हणजे कशासाठी गेली आहे, कुठे गेली आहे काही? बोल की मोना. नाही हो बापू, आओ मला काहीच अंदाज नाहीये. मोना, नक्की काय चाललंय ग? बापू, तुम्ही माझ्यावर शंका घेताय का? हे तसं नाही, शंका नाही घेत, पण अगं तुझ्याशी रुपाली जरा नीट बोलतात ना, म्हणून मी आणि विनायकरावांनी तुला विचारलं. आओ बोलत असतील, पण त्यांचं काय चालू आहे मला खरंच नाही माहित बापू. घ्या, आल्या रुपाली. हा रुपाली, हे अगं बरं झालं तू. विनायकराव, काय हो?
काय झालं त्यांना? काय माहित. चला आपण जरा विचारूया तिला. होय होय, विचारलंच पाहिजे. चला चला. काय असं काय? हे सगळं काय चालू आहे मलाच कळेना. ही बया हॉस्पिटलला काय जाते, येऊन परत न बोलता आत काय निघून जाते. काहीतरी घडते, हे खरंय. रुपाली, रुपाली, रुपालीताई, अगं रुपाली, दार उघड ना रुपाली. रुपालीताई, रुपाली, अहो दार उघडा. हे बघा, तुम्ही असं दार बंद करून बसल्यानंतर आम्हाला कसं कळणार काय झालंय ते? तुम्ही दार उघडा की, आम्ही आहे, तुम्ही काळजी करू नका. विनायकराव, मला वाटतं आपण स्वप्नील सरांना फोन करून बोलवून घ्यायचं का? ते बोलतील त्यांच्या बरोबर. हा चालेल, मी फोन लावतो. आओ विनोबाबा थांबा. हे बघा, आपल्याला अजून काही नीट माहिती नाहीये. आपण कशाला उगाच स्वप्नील सरांना फोन करून त्रास द्यायचा. मला वाटतं त्या थोड्या नाराज आहेत. आपण त्यांचा थोडा वेळ देऊयात ना, ते येतील बाहेर. तसं नाही मोना, अगं स्वप्नील सर आले तर बोलतील तरी. हे बघा, जर त्यांनी नाहीच दरवाजा उघडला तर आपण फोन करू ना त्यांना. बरं ठीक आहे, थोडा वेळ थांबूया आपण. रुपाली, रुपालीताई, दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. देवा, अरे असा कसा उलट्या काजाचा निघालास रे तू? काय बिघडवलं होतं तुझं लहान लेकरांनी? त्या सांग ना, काय बिघडवलं होतं म्हणून त्याला तू अशी शिक्षा देतोस? आम्ही सगळे कोलमडून पडू, सगळे. का असं वागलास तू? का? हा हा, नाही नाही, तू ये आधी इथं, मग आल्यावर बोलूया आपण. हा हा ठीक आहे, ठीक. बापू, अहो, मला आता काळजी वाटायला लागली. रुपालीनं कोंडून का घेतले? मला पण काळजी वाटायला लागली विनायकराव. थोडा वेळ जाऊ द्यात, बघूया काय होतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.